नमस्कार, मी तुमची पेन डॉक्टर नम्रता भागवत. आता आपण ज्या प्रोसिजर्स करतो किंवा इंजेक्शन घेतो पेनसाठी, वेदनासाठी, त्यानंतर काय? तर तुमची पेन प्रोसिजर जसं की इंजेक्शन किंवा PRP चला यशस्वी झाली, पण खरा रिझल्ट हा त्यानंतर तुम्ही घेणाऱ्या काळजीवर अवलंबून असतो. तर चला जाणून घेऊया 3 महत्वाचे नियम. पहिला, विश्रांती आणि हालचाल. रेस्ट वर्सेस ऍक्टिव्हिटी. तर पहिले 24 ते 48 तास प्रोसिजर केलेल्या भागाला जास्त ताण देऊ नका. जड वस्तू उचलणे किंवा धावपळ करणे पूर्णपणे टाळा. पण याचा अर्थ बेड रेस्ट नाही बरं का. घरामध्ये हलकी फुलकी हालचाल सुरू ठेवू शकता. सेकंड, त्याला शेक देणे आणि वेदनाशामक औषधे खाणे. तर लक्षात ठेवा, प्रोसिजरच्या जागी पहिले 2 दिवस त्रास होऊ शकतो, तर त्याला बर्फाने शेका आणि डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे वेळेवर घ्या. स्वतःच्या मनाने कोणतीही वेगळी पेनकिलर किंवा वेगळे औषध खाऊ नका. तिसरा महत्वाचा नियम म्हणजे फिजिओथेरपी म्हणजे की व्यायाम. तर प्रोसिजरमुळे सूज आणि वेदना कमी होतात, पण स्नायू मजबूत करण्यासाठी फिजिओथेरपी अत्यंत महत्वाची असते. वेदना कमी होताच आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने व्यायामाला सुरुवात करा. तर या सोप्या टिप्स फॉलो करा आणि वेदनामुक्त आयुष्याकडे पाऊल टाका.